सो हॅलो गुड मॉर्निंग गाईज, मी आयुष, तुम्ही पाहताय आयुष चौधरी ब्लॉग्स. तर आता दिवाळी वेकेशन चालू आहे. मी कोणत्या शूट नव्हतं केलं तर मला दिवाळी वेकेशन तुम्हाला सांगतो. दिवाळीची सुट्टी मला 14 तारखेपासून लागलेली आहे. आज आहे 18 तारीख. 1 2 3 1 2 3 4 दिवस झाले शूट नाही केलं. तर आता इथं फराळ बनवायचं काम चालू आहे. शेव काढत चालू आहे काम. आई शेव बनवून राहिली. मस्त गरम गरम शेव आहे. अजून त्याच्यानंतर काय काय झालेलं आहे, रेडी लाडू झालेले. लाडू ठेवून दिले का ग? काय ग आई? लाडू तर ठेवून दिले, करंज्या केल्या. अजून अजून काय केलं? शेव चालू आहे आता. आता फक्त बेसनाचे लाडू आणि चिवडा बाकी आहे आणि चकली. मी पाहत होतो टीव्ही. ओके तर गाईज सॉरी मी आहे तिथं. तर मी टी पाहत होतो. म्हटलं अरे 4 दिवस झाले ब्लॉग शूट नाही केलेला आहे. 4 पण नाही, खूप दिवस झाले. लास्ट ब्लॉग तुम्ही पाहिलाच असेल, तो मामाच्या घरापर्यंत पूर आलेला होता. त्याच्यानंतर 2 दिवसांनी लगेच तिथं देवीच्या तिथं आहे ना नवमीचा होम होता. त्या होमाचं हे वाटत होतं आम्हाला होम होईल का नाही. त्याच्यामुळं पाणी नंतर संध्याकाळपर्यंत सगळं पाणी वाळलेलं होतं व सगळं पाणी. त्याच्यानंतर आता दिदी गेली ती क्लासला, ती आलेली वरती आहे. मी फ्रेश झालेलो आहे. ओके तर काय आता टाईमपास राहिला. हे कवर वगैरे घेतलं आहे आणि काढून मी इथे हे टाकून बसलेलो आहे. पांढरे कॉटनचे कवर आहे याला. हे स्टिच केलेले आहे. आणि असा जो कपडा आहे ना त्याला चेन लावून ह्याच्या गादीवर लावलेले होते बाबांनी, म्हणजे माझ्या पप्पांनी. सकाळी सकाळी ह्या माळा बनवून घेतल्या. कपालीश्वरला गेलेले होते ते. तुम्ही माझ्या मागं महाराजांची फिल्म पाहतच असाल. हिला मी माळा लावून घेतला साईड निकाल. 1 मिनटं तिरपाजीचं असेल. ओके ही पण लावून घेतलं. त्याच्यानंतर आता सगळं चालू आहे. नाना जागा देवपूजा वगैरे करून गेली. इथली घंटी कुठे गेली? घंटी इथं हे बाय अशी घंटी लावलेली ती गाई. इथं कुठे गेली? मध्ये ठेवलेली. लावून घेऊ आपण. आई, या घंटीचा दोरा कोणी तोडला ग? हे बघ आईच घंटीचा दोरा तोडलेला आहे. अगं आता दिवाळीला फक्त 2 दिवस बाकी. 2 पण नाही आहे, आजचा आणि उद्याचा. परवा लगेच दिवाळी आहे. परवा दिवाळीच्या नंतर तुम्हाला दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे मी त्याच्यानंतर टाकल. दिवाळीच्या नंतर दिवाळी झाली त्या दिवशी दिवाळीचा ब्लॉग दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी येईल. त्याच्यानंतर कोणचा अजून दिवाळीच्या दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग त्याच्या दुसऱ्या दिवशी येईल. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग पहा गाईस तुम्ही. खूप इंटरेस्टिंग होणार आहे. सॉरी. ओके तर सस्पेन्स आहे गाईज. आता दिवाळीत कुठं चाललं आहे तुम्हाला नाही असं माहिती. ओके, त्यामुळे तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये कळून जाईल. शंकरपाळे झाले. अजून एवढा किराणा बाकी आहे. काय बनवायचं आहे? तेल आहे खाली. काय काय बनवायचं बाकी आहे अजून? काय ग? शेव खाता की काय? खायची कोणाला शेव? ये आणि खा. 2 पायांची माऊ. काय अशा म्हणतो शेव. आत्ता निघाली. ओके, आता बॉक्स आलेला होता आपल्याला. याच्यात काय काय पाहून घेऊ.
रसगुल्ला तर कालच खोललेला आहे, काजू पण कालच संपलेले, अजून काय काय पाहून घेऊ. हे ले लो, फरसाण ले लो, सोनपापडी ले लो. ओके, याच्यात आपल्याला काय काय भेटतं. हा दिवाळीला भेटलेला आहे माझ्या पप्पांना कंपनीतून. मसाला काजू, कचोरी, साधे सॉल्टेड काजू, सोनपापडी, रसगुल्ला, चिवडा आणि शंभरवरी. ओके, तर याच्यातलं काय काय फोडलेलं काल मला पाहू द्या. ओके, ते इथं ठेवते फोन. दिसतोय का मी काहीच? एक मिनिट, आता दिसत असेल तुम्हाला. मी बॉक्स खुल्ला. ही कचोरी ते हल्दीरामची मला काय आवडली नाही, कशी तरी लागती. काही तुम्ही घेत कधी मला घेऊ नका, वेगळं जरी घेत असेल तर घेऊ नका काहीच. कधी पण मला आहे नाही आवडत नाही. माझ्या दिदीने फोडली, तिला काय आवडते काय माहिती. ते काय आहे, मीठ ते चिवडा काय काय काढतं काय माहिती. शेवमुरमुरे, ये तो क्वालिटी माल है. ड्राय फ्रूट मिक्स म्हणजे काही त्याच्यात चिवडा आहे, वेगळा उपासाचा चिवडा जातो काही आपला तो. त्या चिवड्याचा तो चिवडा आहे, त्याच्यामध्ये काजू, किशमिश, बदाम असं ड्रायफ्रूट मिक्स आहेत. त्याच्यात हे पॅकेट कोणी ठेवलं यार, रिच इन प्रोटीन. गाईज हे सॉल्टेड काजू होते, मी खाऊन टाकले. आणि हा जो प्रोडक्ट आहे ना गाईज, हा प्रोडक्ट हा पहिले लोकांना खूप आवडायचा, खूप द्यायचे. पण आत्ताच्या अशा कंडिशन आहे, लोकांना काजू कतल्या आवडायला लागल्या, बाहेरच्या महागड्या मिठाई आवडायला लागल्या. हे नाही आवडत, गरीबोगी मिठाई हे नाही आहे. ओके ओके तर गाईज 2 मिनटं थांबा. ओके गाईज, फोन परत ठेवतो. तर एक दाखवतो, ही आलेली मेकअप केलेला नाही आहे त्याच्यामुळे. ओके, तर सोनपापडी स्कॅम एक्सपोज एकदा करून पाहू, मार्क लावून देऊ, वाटून देऊ. काय सोनपापडी स्कॅम एक्सपोज करू, सोनपापडी स्कॅम एक्सपोज करू आणि तू. तर गाईच काय कसं करायचं राहतं, ब्लॅक परमनंट मार्कर घ्यायचा, एकदम हिडन जागी इथं एक मोठी लाईन काढायची. त्यांनी इथे हा हिडन मार्कर राहतो, इथं इकडं मोठी एक लाईन मारायची आणि हे परत असं पलटून द्यायची, सरळ करायचं. आणि नंतर हे तुम्ही कोणाला पण दिलं, ओके गाईज, हे कोणाला पण दिलं तुम्ही, तीच जर फिरून फिरून तुमच्याकडे आला असेल ना, तुमचं जर स्वतःचं असेल ना, तुम्हाला लगेच कळेल इथे तुम्ही जर मार्क लावलेला असेल. ओके ते गाईज, मग आजचा व्लॉग इथंच संपला आहे. तुम्हाला पण हॅपी दिवाळी. बाय.